आता ठाण्याचं सुद्धा निघालेलं आहे। या घडीची महत्त्वाची बातमी प्रणाली परत येतो तुझ्याकडे। ठाण्याची लॉटरी निघतीये। आपण टीव्ही स्क्रीनवर बघताय न्यूज 18 मराठीच्या। एससी प्रवर्ग ठाण्यामध्ये आरक्षण सोडत निघालेली आहे। पुन्हा जाऊया प्रणालीकडे। प्रणाली, ठाण्यामधनं बातमी आली आहे। अत्यंत मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। ठाण्यामध्ये अनुसूचित जाती म्हणजे एससी समाजासाठीचं हे आरक्षण पडलेलं आहे महापौर पदासाठी। आणि आता ठाण्याचा महापौर हा एससी समाजाचा असणार आहे। हा सुद्धा एससी खुला असा वर्ग आहे, त्यामुळे इथे सुद्धा महिला किंवा पुरुष अशा दोघांपैकी कुणालाही संधी दिली जाऊ शकते। ठाण्यामधून सुद्धा काही नावं पुढे येत आहेत। ठाण्यामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी ठाण्यामधून सुद्धा अत्यंत ही महत्त्वाची बातमी आपल्याला म्हणता येईल की कल्याण डोंबिवलीमध्ये इतर काही जणांची नावं जी आहे ती सुद्धा पुढे येत आहेत। किरण भांगले हे कल्याण डोंबिवलीमध्ये एक नाव अजून पुढे येत आहे, ते आहे किरण भांगले। आणि त्यामुळे हर्षला थविल, किरण भांगले ही दोन नावं या ठिकाणी पुढे येत आहेत। आणि ठाण्यामध्ये आत्ताची अपडेट सगळ्यात मोठी, अनुसूचित जाती हे आरक्षण आता ठाण्यामध्ये पडलेलं आपल्याला बघायला मिळतंय महापौर पदासाठी। नक्की प्रणाली, अशाच सोबत राहा। आपण परत एकदा आपल्या प्रेक्षकांना सांगूया, कल्याण डोंबिवलीमध्ये अनुसूचित जमातीचा आरक्षण पडलेलं आहे आणि तिथूनही दोन नावं समोर आलेली आहेत। आता आपण जालनामध्ये बघूया काय घडतंय। आपण केडीएमसी बघितलं, ठाणे बघितलं, आता जालन्यामध्ये एससी प्रवर्ग असं आरक्षण पडलेलं आहे। एससी प्रवर्ग जालन्यामध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी। जालन्यामधून अनुसूचित जाती असं आरक्षण पडलेलं आहे, म्हणजे एससी प्रवर्ग। ठाण्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग आणि जालन्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग। स्त्री पुरुष कोणीही असू शकतं महापौर। त्यामुळे आता 3 आपल्यापर्यंत महापालिका पोहोचलेली आहेत। पहिली केडीएमसी अनुसूचित जमाती, दुसरी ठाणे आणि जालना दोन्हीही एससी प्रवर्ग। आता बोलूया अजित मांढरे आपले प्रतिनिधी, त्यांच्याबरोबर। अजित, कल्याण डोंबिवली आणि ठाणे सोडत निघाली आहे, काय सांगशील? अजित, काही क्षण थांबवते। लातूरमध्ये सुद्धा एससी प्रवर्ग। तुम्ही न्यूज 18 मराठीच्या टीव्ही स्क्रीनवर सतत बघत राहा। तुम्हाला आरक्षण सोडत आम्ही दाखवतो आहोत, म्हणजे महापालिका निवडणुकांनंतर कशी प्रक्रिया चालते त्याचं सुद्धा सगळं अपडेट तुम्हाला आमच्याकडे मिळणार आहे। तुम्ही लातूरची आणि त्या जालन्याची आणि त्यानंतर लातूरची सोडत बघताय। एससी प्रवर्ग जालन्यामध्ये सुद्धा एससी प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती, आणि आता लातूरमध्ये सुद्धा एससी प्रवर्ग म्हणजे अनुसूचित जाती। आता जाऊया, अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अजित, काय सांगाल केडीएमसी ठाणे? केडीएमसी मध्ये अनुसूचित जमाती हे आरक्षण, त्यामुळे इथं हर्षला थविल या शिवसेनेच्या, त्याच पद्धतीने किरण भांगले हा उच्च शिक्षित तरुण आहे, याचं नाव आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। किरण भांगले हा प्रभाग क्रमांक 5B मधून निवडणूक लढत होता आणि तिथं किरण भांगलेने मोठ्या मताधिक्याने निवडून आलेला आहे। याच पार्श्वभूमीवरती किरण भांगले याला थोडी राजकीय पार्श्वभूमी आहे, राजकीय घराण्यातून तो थोडा येतो आणि त्यामुळे एक अनुभवी व्यक्ती म्हणून आणि उच्च शिक्षित तरुण म्हणून त्या किरण भांगले याचं नाव कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदाकरता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते। आणि यांच्यानंतर हर्षला थविल यांचं नाव सांगितलं जातंय। तर ठाण्यामध्ये पद्मा भगत आणि जानकर म्हणून या आहेत, या दोघींचं नाव समोर येते। तिथे देखील एससी प्रवर्ग पडलेला आहे। त्यामुळे आता या दोघांमध्ये नेमकं कोणाचं नाव पुढे केलं जाईल हे जवळपास स्पष्ट थोड्या वेळात होईल। पण कल्याण डोंबिवलीमध्ये नक्की नक्की अजित, पुन्हा तुझ्याकडे येतो, पण लातूर विषयी एक अपडेट आपण आपल्या प्रेक्षकांना देऊया। लातूरमध्ये अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलेलं आहे। एससी प्रवर्ग महिला असं आरक्षण पडलेलं आहे लातूरमध्ये। आतापर्यंत आपल्याकडे आला केडीएमसी, ठाणे, जालना, लातूर, एससी प्रवर्ग महिला लातूर असं आरक्षण पडलेलं आहे। लातूरची ही बातमी, म्हणजेच अनुसूचित जाती महिला याकरता आरक्षण पडलेलं आहे। आतापर्यंत आपण बघितलं केडीएमसी, ठाणे, जालना, लातूर इथली आरक्षण सोडत पडलेली आहे। त्याचे अपडेट सगळ्यात आधी आपण न्यूज 18 मराठीवर बघताय। फक्त अपडेट नाही बघत आहात की कुठे कुठलं आरक्षण पडलंय, तर आपण नावं सुद्धा लगेच पोहोचवतोय तुमच्यापर्यंत की त्या प्रवर्गामध्ये आता कोण आहेत, कुठली नावं समोर येत आहेत आणि त्यांना महापौर पद कसं मिळू शकतं। पुन्हा एकदा अजित यांच्याकडे जाऊया। अजित आपल्याबरोबर आहेतच। अजित, जसं तू म्हणालास केडीएमसी मध्ये कुठली कुठली नावं समोर येत आहेत, तसं ठाण्यामध्ये काय चित्र आहे?
ठाण्यामध्ये देखील एससी प्रवर्ग असल्यामुळे तिथं जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार डॉक्टर दर्शना जानकर यांचं नाव आता आघाडीवर आलेलं आहे. आणि त्याचबरोबरीनं त्या डॉक्टर म्हणजे उच्च शिक्षित तरुण आहेत. पुन्हा मुद्दा तोच की डॉक्टर दर्शना जाधव ह्या जरी पहिल्यांदा निवडून आलेल्या असल्या, पहिल्यांदाच निवडणूक त्यांनी लढवलेली असली तरी त्यांचे पती जे आहेत योगेश जानकर हे राजकारणामध्ये गेले अनेक वर्षापासून आहेत. एवढंच काय तर योगेश जानकर यांची आई ही बऱ्याच वर्षापासून नगरसेविका होत्या आणि यामुळे जानकर परिवाराला देखील संपूर्ण कारभाराचा आणि संपूर्ण जी प्रशासकीय यंत्रणा असते त्यांचा पूर्णपणे अनुभव असल्यामुळे दर्शना जानकर यांचं नाव आता आघाडीवर आलेलं आहे. दुसरीकडे पद्मा भगत यांचं देखील नाव जे आहे ते आघाडीवरती आहे. पण दर्शना जानकर या डॉक्टर आहेत, त्याच पद्धतीनं त्या उच्च शिक्षित आहेत आणि जानकर परिवाराचा राजकीय वारस या सगळ्या गोष्टी लक्षात घेता दर्शना जानकर यांचं नाव जे आहे ते पुढे येऊ शकतं. नक्की नक्की तुम्ही असेच राहा सोबत. मात्र आपल्याला परत परत काही अपडेट्स येत आहेत ते पण आपण आपल्या प्रेक्षकांना सांगूया. लातूरमध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलंय आणि जालन्यामध्ये सुद्धा अनुसूचित जाती महिला असंच आरक्षण पडलेलं आहे. दोन्ही ठिकाणी लातूर आणि जालन्यामध्ये, जालना ही पहिली महापालिका यावेळेला, पण लातूर आणि जालन्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलेलं आहे. ठाण्यामध्ये पद्मा भगत आणि डॉक्टर दर्शना जानकर यांचं नाव पुढे येतं आहे. ठाण्यामध्ये अनुसूचित जाती असं आरक्षण पडलेलं आहे. तर KDMC मध्ये अनुसूचित जमाती असं आरक्षण पडलेलं आहे. ती देखील नावं आपल्या समोर आली. किरण भांगले, हर्षला थविल ही नावं आपल्याला KDMC मधनं पुढे आलेत आणि अजून काही नावं आहेत. तर 4 महापालिका आतापर्यंत समोर आल्या ज्याची आरक्षण सोडत निघालेली आहे. एक अनुसूचित जमाती आणि 3 अनुसूचित जाती, त्यामध्ये सुद्धा लातूर आणि जालना या अनुसूचित जाती महिला असं आरक्षण पडलेलं आहे. सगळे अपडेट, सगळी ताजी बातमी न्यूज 18 मराठीवर तुम्ही बघता आहात आणि आमचे सहकारी जे त्या ठिकाणी आता उपस्थित आहेत ते सगळे आपल्याला तिथली नावं सुद्धा सांगतायत की कुणाला या आरक्षण सोडतीनंतर चान्स मिळू शकतो महापौर होण्याचा, कुणाची वर्णी महापौर म्हणून लागू शकते, त्याचे अपडेट्स आपण घेतोय. पुन्हा एकदा जाऊया आपण अजित यांच्याकडे. अजित, कालच्या KDMCतल्या नाट्यमय घडामोडींनंतर आजची ही सोडत आणि समोर आलेली नावं कसं बघावं लागेल? सुवर्ण,